हां. ओके. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर जे आहे ते एज्युकेअर प्लॅटफॉर्मवर आज आपण भेटतो आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल, की लवकरच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पोलीस भरतीची नवीन बॅच जी आहे ती नवीन पोलीस भरतीची नवीन जाहिरात जी आहे ती येत आहे. त्या जाहिरातीच्या अनुषंगानेच आपण एक नवीन बॅच जी आहे ती लवकरच आपण सुरू करतोय 1 जुलैपासनं. तर या बॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा पोलीस भरतीमधला जो महत्त्वाचा घटक आपण असणार आहे, तो घटक जो असणार आहे तो आज आपण काय करणार आहे समजून घेणार आहे. क्लिअर? तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, की आपण जो पोलीस भरतीमध्ये आज महत्त्वाचा एक भाग मित्रांनो बघणार आहे, तो असणार आहे भूगोल या विषयाचा. आपल्या सगळ्यांना याची जाणीव असेल, की भूगोल हा विषय जो आहे, या भूगोलमध्ये सर्वाधिक प्रश्न जे आहे, ते सर्वसाधारण पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. पोलीस भरतीमध्ये आपण बघितलं असेल, की भूगोलवर साधारणतः सर्वात जास्त प्रश्न जर असेल, ते महाराष्ट्र आणि जो की आपला भारताचा भूगोल आहे, या 2 घटकांवर जे आहे ते प्रश्न जे आहे ते विचारतात. क्लिअर? यामधला एक महत्त्वाचा भाग जो असणार आहे महाराष्ट्राचा, ठीक आहे. हा भाग जो आहे तो आज आपण भूगोल या घटकासाठी अभ्यास करणार आहे. क्लिअर? तर आपल्या सगळ्यांना विनंती असेल, की ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राचा भूगोलाचा आपण अभ्यास करायचा आहे, तो भाग आपण काय करणार आहे, आज समजून घेणार आहे. क्लिअर? तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल, की भूगोल जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा मी आत्तापर्यंत 10 वर्षाच्या माझ्या जनरल स्टडीज या विषयाच्या अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगतो, की बरेच विद्यार्थी जे आहेत, तो भूगोलचा अभ्यास करत असताना मॅपवरनं जो आहे तो अभ्यास करत नाही. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे मी रिक्वेस्ट करेल, की आपण भविष्यामध्ये कुठली पण परीक्षेची तयारी आपण करत असाल, तर आपण 100% काय करायला पाहिजे, तर मॅपवरनं जो आहे तो अभ्यास आपण करायला पाहिजे. क्लिअर? तर आपल्या सगळ्यांना विनंती असेल, की जेव्हा माझं लेक्चर आपल्यासमोर येईल, तेव्हा आपण एक चांगल्या पद्धतीनं मॅप जो आहे जर आपण समोर ठेवला, जितकं काही नॉलेज मी तुम्हाला सांगतोय, हे सगळं जर आपण मॅपमध्ये जर आपण काढू शकलो, तर डेफिनेटली जो आहे तुमचा अभ्यास भूगोलचा जो आहे हा चांगला असणार आहे. बघा काय होतंय, की भूगोल आपण जेव्हा अभ्यास करतोय ना, हा सर्वस्वी विषय प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. जेव्हा आम्ही भूगोल या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करतो, जर आम्ही फक्त पुस्तकं वाचत असू, तर त्याचा जो आहे तो खूप जास्त फायदा होणार नाही. पण खूप जास्त पाठांतर करत असू, त्याचा देखील खूप जास्त फायदा होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो काय असणार आहे, की जेव्हा तुम्ही आणि काय या सगळ्यांचं प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही करणार आहात, तेव्हा तुम्हाला भूगोल जो आहे, हा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणार जे आहे तुम्हाला सोयीचं पडणार आहे. क्लिअर? हाच भूगोलाचा भाग काय करणार आहे मित्रांनो, आज आपण जो आहे तो समजून घेणार आहे. च्या लेक्चरमध्ये जो आपल्याला इथं टॉपिक तुम्हाला दिसतोय, की माझा महाराष्ट्र. क्लिअर? महाराष्ट्राची ओळख आज आपण काय करतो आहे. आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा भाग 1 जो आहे तुमच्या समोर ठेवत आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जो राजकीय भूगोल आहे, या राजकीय भूगोलाचा भाग 1 जो आहे, हा आपल्या समोर सगळ्यात पहिले जो आहे मी ठेवतो आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करू. क्लिअर? एज्युकेअर अकॅडमीच्या वतीनं लवकरच आपण 1 जुलैपासून मित्रांनो काय करतोय, ठीक आहे, बॅच मित्रांनो जे ते आपण सुरू करतोय, ठीक आहे. तर त्या बॅचला देखील चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्या लोकांनी द्यावा, हा विनंती असेल. मग सगळ्यात पहिले महाराष्ट्र जो मित्रांनो आहे किंवा हे महाराष्ट्र नाव आलंय कुठून? क्लिअर? यावर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहे. क्लिअर? बघा, बरेच वेळा काही विद्यार्थी मला असं म्हणतात, की हा इतिहासाचा भाग आहे. क्लिअर? मित्रांनो समजून घ्या, की जेव्हा आपण महाराष्ट्र अभ्यास करतोय, क्लिअर? पण हा जरी इतिहासाचा भाग असला तरी एक लहानशी कन्सेप्ट काय, की जेव्हा मी माझ्या महाराष्ट्राचा अभ्यास करतो आहे, तेव्हा महाराष्ट्र हे जे नाव आहे, हे एक्झॅक्टली कुठून आलंय? क्लिअर? कारण की आपल्या सगळ्या लोकांना माहीत असेल, की वेगवेगळ्या जिल्ह्यांचे नावं जी आहेत, ती मित्रांनो बदलतात. क्लिअर? मग अशी जी बदललेली नावं आहेत, त्याला देखील कुठेतरी एक इतिहास असतो. हाच इतिहास जो आहे, तो लहानसा भाग भूगोलच्या पहिल्या लेक्चरमध्ये मित्रांनो काय करणार आहे, आपण थोडंसं समजून घेणार आहे. क्लिअर? मग स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल, की महाराष्ट्र या नावाची व्युत्पत्ती कशी झाली? बघा मी काय म्हणताय काय, की आपल्याला दिसत असेल एक शब्द इथं दिलेला आहे, की महाराष्ट्र या नावाची व्युत्पत्ती कशी झाली? क्लिअर? व्युत्पत्ती याचा अर्थ असा आहे, की तो नाव जे आज आपण म्हणतोय महाराष्ट्र, या महाराष्ट्र नावाचं हे कुठून आलंय महाराष्ट्र नाव?
क्लिअर. तर इतिहासामध्ये आपण बघितलं तर थोडंसं याचे 14 पुरावे आपल्याला सापडतात. किती पुरावे? 14 पुरावे. क्लिअर. पण त्यातील काही महत्त्वाचे 2 पुरावे जे आहेत ते तुमच्या समोर आपण ठेवतो आहे. या 2 पुराव्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर स्क्रीनवर आपण दिसतंय का बघा. 4 त्यातले महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते आपण सगळ्यात पहिली इथं चर्चा करणार आहे. महावंश नावाचा बौद्ध ग्रंथामध्ये इ. 500 बघा. हां, जो काही बौद्ध ग्रंथ आहे, ठीक आहे. महावंश नावाचा यामध्ये इसवी सनाच्या 500 मध्ये महाराष्ट्र या भागाला महारठ्ठ असं म्हटलं जायचं. बघा मी काय म्हणताय काय, की हा जो आपला महाराष्ट्र आहे, याचं पूर्वीचं नाव काय असावं? तर मित्रांनो आहे त्याला महारठ्ठ असं म्हटलं जायचं. क्लिअर. मग हा झाला एक पुरावा. क्लिअर, की महारठ्ठ वर्ण आज जे आहे ते महाराष्ट्र. क्लिअर. बघा. यानंतर दुसरं महत्वाचं मित्रांनो आहे, की महानुभव वाङ्मय. आपल्याला सर्वांना मित्रांनो जे आहे त्याची माहिती असेल, की महानुभव वाङ्मय जे आहे ना, हे वाङ्मय आपण बघितलं तर महाराष्ट्राचं एक प्राचीनतम असं जे आहे ते एक वाङ्मय आहे. या वाङ्मयामध्ये देखील त्यांनी महंत राष्ट्र मनोनी महाराष्ट्र. बघा मी काय म्हणते काय, की महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असा जो आहे, हा महाराष्ट्राचा स्पष्टपणे उल्लेख आहे. यामध्ये त्यांचं जे महाराष्ट्र नाव आहे, हे सर्वस्वी तुम्हाला मित्रांनो काय योग्य पद्धतीने इथं महाराष्ट्र असं मित्रांनो दिसतंय. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो याचा तिसरा पुरावा आपण बघितला पूर्व 2रे शतक. कळतंय का? म्हणजे इसवी सणाचं जे काही पूर्व 2रं शतक होतं, यामध्ये हा जो कालखंड मित्रांनो होता, हा सातवाहनांचा कालखंड आहे. दिसतंय का बघा? ठीक आहे. हा जो कालखंड मित्रांनो आहे, हा सातवाहनांचा कालखंड आहे. या सातवाहनांच्या कालखंडामध्ये नाणे घाटातील शिलालेख. बघा मी काय म्हणतोय काय, नाणे घाट ठीक आहे. पेपरला असं देखील मित्रांनो प्रश्न आहे. पोलीस भरतीमध्ये मागे मित्रांनो एक प्रश्न आहे, की नाणे घाट जो आहे ठीक आहे, या कालखंडामध्ये ठीक आहे, जी काही मराठी होती, कालखंड कुणाचा आहे? क्लिअर. असं जेव्हा मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, तेव्हा नाणेघाटाचा हा विषय मित्रांनो सातवाहन या साम्राज्याशी मित्रांनो रिलेटेड आहे. क्लिअर. मग सातवाहन जर असेल तर पेपरला असं देखील पोलीस भरतीला एक प्रश्न आहे, की सातवाहन ठीक आहे. किंवा हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने ऑप्शनमध्ये सातवाहन होतं. महाराष्ट्रामध्ये बघा मी काय म्हणताय, महाराष्ट्रामध्ये राज्य करणारं पहिलं साम्राज्य कोणतं? याचं उत्तर मित्रांनो जर आपण बघितलं, तर याचं 100% उत्तर जे आहे, हे आहे सातवाहन. लक्षात मित्रांनो येतंय बघा. याचं पहिलं उत्तर मित्रांनो असणार आहे सातवाहन. का? कारण की महाराष्ट्रावर प्राचीनतम युगामध्ये जो काही आज महाराष्ट्राचा आपला भाग तुम्हाला दिसतोय, यामध्ये आपण बघितलं तर सर्वसाधारण ठीक आहे, सर्वसाधारण या भागावर राज्य कुणी केलं तर ते सातवाहनांनी केलेलं आहे. साधारणतः ते 750 वर्ष मित्रांनो जे त्यांचं राज्य होतं. मग यानंतर आपण बघितलं तर वाकाटक लोक आले. यानंतर मित्रांनो आपण बघितलं तर राष्ट्रकूट आले. यानंतर जे आहे ते शिलाहार आलेले आहे. असा एक जो आहे तो मित्रांनो क्रम जो आहे तो आहे. क्लिअर. सगळ्यात पहिलं नाव जे मित्रांनो येतं, हे येतं सातवाहनांचं. क्लिअर. बघा. मग या सातवाहनांच्या नाणेघाटातील लेख आहे. यामध्ये देखील महाराष्ट्राचा महारठ्ठ असा उल्लेख आहे. बघा मी काय म्हणताय काय, या महाराष्ट्राचा महारठ्ठ असा उल्लेख आहे. क्लिअर. म्हणजे इतिहासामध्ये 2 ठिकाणी आपल्याला दिसतंय काय, की महारठ्ठ असा उल्लेख आहे. एक तर महावंश नावाचा जो बौद्ध ग्रंथ, हा कालखंड अशोकाचा कालखंड होता. क्लिअर. आणि दुसरा जो अडिके मित्रांनो आहे, हा सातवाहनांचा मित्रांनो कालखंड आहे. यात देखील महारठ्ठ असा उल्लेख मित्रांनो आहे. क्लिअर. तर हे महत्वाचे मित्रांनो जे 2 घटना अडिके. यात तिसरी एक महत्वाची आपण जर बघितली, इसवी सन 365 कळतंय बघा. इसवी सनाच्या 365 मध्ये फेरन ठीक आहे. परत मध्य प्रदेशमध्ये फेरन नावाचा स्तंभ आहे. यामध्ये राजा श्रीधर वर्माचा कळतंय बघा. ठीक आहे. आता हा देखील जो आहे ना, हा इतिहास आहे. राजा श्रीधर वर्मा नावाचा जो आहे तो एक राजा होता. याचा जो सेनापती होता, त्याचं नाव होतं सत्यनाथ. हा स्वतःला माहितीये काय म्हणत होता? महाराष्ट्री असा स्वतःला म्हणून घेत होता. पण देखील मित्रांनो काय होतं बरेच वेळा टुरिझममध्ये जे आहे पर्यावरणामध्ये
आणि काय पर्यटनामध्ये फिरायला जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आणि काय 2 महाराष्ट्राचे लोकं जर आपल्याला मित्रांनो भेटले, तर आपण देखील त्यांना म्हणतो, की "हो पहा, मी महाराष्ट्रीयन आहे." क्लिअर. मग त्या अभिमानाने आपण काय करतो ते सांगतोय, की मी महाराष्ट्रीयन आहे. क्लिअर. याच पद्धतीनं आपण मित्रांनो जर बघितलं, तर हा जो राजा श्रीधर वर्मा तुम्हाला मित्रांनो दिसतोय का बघा, तर स्वतःला स्वतःची ओळख तयार करून देत आहे. बघा मी काय म्हणताय, काय स्वतःची ओळख तयार करून देतंय. ही ओळख तयार करून देतात तर तो स्वतःला मित्रांनो काय म्हणतो, स्वतःला महाराष्ट्री असा मित्रांनो समजून घेत आहे. क्लिअर. ही एक महत्त्वाची जर आपण बघितली तर मित्रांनो कन्सेप्ट अशा एकंदर ठीक आहे 4 महत्त्वाच्या कन्सेप्ट जे आहे ते आज आपण इथं बघितल्या. तिथून महाराष्ट्र मित्रांनो काय आलेलं आहे, हे एक महत्त्वाचं नाव जे मित्रांनो आलेलं आहे. क्लिअर. आय होप दॅट ठीक आहे तुम्हाला इथपर्यंत मित्रांनो जे नावाची व्युत्पत्ती कळली असेल. तर या महाराष्ट्राच्या नंतर ठीक आहे भूगोलाचा मध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे आज तुम्हाला एकंदर 36 जिल्हे मित्रांनो सापडतात. यांचा आपण काय करणार आहे सविस्तर अभ्यास मित्रांनो आपण करणार आहे. क्लिअर. चल नेक्स्ट. ओके. चला. हा मॅप जो आहे तो मित्रांनो फार महत्वाचा आहे. ठीक आहे. स्क्रीनवर मित्रांनो दिसतंय का बघा. क्लिअर. ठीक आहे. बघा मी काय म्हणतोय काय? हा मॅप मित्रांनो आहे. क्लिअर. हा मॅप जर आपण बघितला तर महाराष्ट्राचा पॉलिटिकल मॅप आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी मित्रांनो सांगत आलोय काय, की आपण जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तेव्हा आपण काय करायचंय, जे मार्केटमध्ये इझिली मॅप जे आहे ते तुम्हाला मित्रांनो अवेलेबल असतात. हे मॅपमधून जर तुम्ही अभ्यास जर केला बघा मी काय म्हणताय काय या मॅप थ्रू मित्रांनो जर तुम्ही अभ्यास केला, तर हा सगळा भूगोल मित्रांनो काय पुस्तकं न वाचता देखील तुम्हाला मित्रांनो लक्षात मित्रांनो येऊ शकतो. क्लिअर. बघा. मग हा सगळा जो मॅप तुम्हाला इथे दिसतोय का बघा, यामध्ये एकंदर 36 अधिक एकंदर घटक राज्य आहे. हे 36 घटक राज्य क्लिअर. 36 घटक राज्य जर तुम्हाला कुठलं ठीक आहे घटक राज्य नाही जिल्हे ठीक आहे 36 जिल्हे क्लिअर. हे 36 जिल्हे जर आपल्याला एक्झॅक्टली कुठं कोणता जिल्हा मित्रांनो आहे, हे जर आपल्याला मित्रांनो व्यवस्थित जर कळलं ना, तुम्हाला खोटं वाटेल ठीक आहे याचा अभ्यास करायला मित्रांनो आपल्या सोयीचा जातो. क्लिअर. बघा ना, समजून घेऊ आपण काय, की महाराष्ट्राचा कोकण भाग आहे. क्लिअर. उदाहरणार्थ मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नकाशाचं महत्त्व कसं आहे? क्लिअर. मग हे नकाशाचं महत्त्व मित्रांनो समजून घेत असताना आपण मित्रांनो असं म्हटलं काय, की महाराष्ट्राच्या ठीक आहे. बघा मी काय म्हणताय काय महाराष्ट्राच्या कोकण या भागामध्ये, कोणत्या भागामध्ये? कोकण या भागामध्ये साधारणतः जर आपण बघितलं तर ठीक आहे, दिसतंय का बघा? या कोकण भागामध्ये 7 एकंदर जिल्हे आहे. क्लिअर. मग हा कोकण जो आहे, हा एक पारंपरिक विभाग झाला. या पारंपरिक विभागामध्ये आपण बघितलं तर प्राकृतिक दृष्टिकोनातून सह्याद्रीची पर्वतरांग येते. क्लिअर. हाच प्रश्न मित्रांनो असा जर वेगळा विचारला, की सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या ठीक आहे कळतंय का बघा, प्रमुख कोणत्या जिल्ह्यातून गेलेले आहे? ठीक आहे. मग याचं उत्तर देखील देत असताना आपल्याला कोकणाचा जो काही 7 जिल्हे आहे, हे मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर मित्रांनो येतात. क्लिअर. मग समजून आपल्याला घ्यायचं आहे. इथं तुम्हाला दिसतंय का बघा, हे जे तुम्हाला एकंदर 7 जिल्हे ना कोकणातले, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. क्लिअर. मग आता बरेच वेळा विद्यार्थी असं विचारतात, की हा महाराष्ट्राचा मॅप जो आहे, हा लक्षात कसा ठेवायचा? मित्रांनो समजून घ्या मी काय म्हणतोय काय. हा जो मॅप तुम्हाला इथं दिसतोय ना, ठीक आहे. हा मॅप लक्षात ठेवत असताना याचं बेसिक मित्रांनो कन्सेप्ट अशी आहे. हा मॅप त्रिकोणाकृती आहे. बघा, ठीक आहे. मॅप कसा लक्षात ठेवायचा याचं देखील एक शास्त्र आहे. हा देखील एक सुंदर फंड आहे. बरेच वेळा होतं काय, की कोणीतरी मॅप शिकवतं, ठीक आहे, की हा जिल्हा असा आहे, हा तसा, हा याच्या बाजूला असा आणि मग आपण देखील त्या पद्धतीने लक्षात ठेवतो. क्लिअर? नाही, क्लिअर. थोडंसं आपण मित्रांनो काय करू समजून घेऊ. बघा, हा महाराष्ट्राचा एक जो आहे, हा असा त्रिकोण मित्रांनो आहे. क्लिअर? स्क्रीनवर मित्रांनो दिसतंय का बघा? हा महाराष्ट्राचा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं तर 3 बाजू आहे. ठीक आहे. मग यामध्ये अजून एक लहानशी अशी रेष काढायची. यामध्ये अशा आडव्या 4 ठीक आहे लाईन मित्रांनो दिल्या. या 4 लाईन मित्रांनो जे आहेत त्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आहे. दुसरं ठीक आहे. त्याच्या बाजूला एक उभी रेष मित्रांनो दिली. इथं 2 जिल्हे आहे आणि यानंतर अशी ठीक आहे, अशी एक रेष मित्रांनो दिली. 1, 2, 3 आणि 4 क्लिअर. स्क्रीनवर दिसतंय का बघा? अ, या
पद्धतीने मित्रांनो जर आपण समजून घेतलाय ना ठीक आहे, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा महाराष्ट्राचा मॅप जो आहे हा इझिली लक्षात राहतो. क्लिअर? बघा, समजून घेऊ. क्लिअर? मग यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काय असणार आहे, तर या त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी पहिली जी बाजू असणार आहे, ती आपण समजून घेऊ. या पहिल्या बाजूला कोकण असं म्हणतात. बघा मी काय म्हणताय, या पहिल्या बाजूला मित्रांनो काय म्हणतात? कोकण असं म्हणतात. क्लिअर? कोकणामध्ये सर्वात महत्वाचं पालघर आहे क्रमांक 1. यानंतर ठाणे इथे क्रमांक 2. त्यानंतर पालघर जो आहे क्लिअर बघा समजून घ्या. पुढे आपण बघणार आहे काय? ठाणे या जिल्ह्यातून पालघर जो आहे, हा एक नवीन जिल्हा जो आहे हा तयार झालाय. समजून घ्या मी काय म्हणतोय काय, की पालघर ठीक आहे, हा जो नवीन जिल्हा तयार झाला, हा ठाणे या जिल्ह्यातून मित्रांनो जो आहे, हा बाहेर पडला. हा बाहेर पडला 2014 मध्ये. पुढे आपण त्याचा सविस्तर आपण अभ्यास मित्रांनो करणार आहे. मग स्क्रीनवर दिसतंय का बघा, सगळ्यात महत्वाचं पालघर. पालघर नंतर आपण बघितलं तर ठाणे. ठाणे नंतर जे मुंबई ठीक सब अर्बन आणि मुंबई ठीक कळतंय बघा सिटी. क्लिअर? यालाच आपण मित्रांनो मुंबई उपनगर असं म्हणतोय, मुंबई शहर असं म्हणतोय. क्लिअर? यानंतर जर आपण बघितलं तर रायगड, त्यानंतर रत्नागिरी आणि मित्रांनो सिंधुदुर्ग. ठीक आहे? हां, लक्षात मित्रांनो एक काय, हाच मॅप जर आपल्या लोकांना जर दिसत नसेल, तर मी थोडंसं काय करतोय, याला मित्रांनो जे आहे मोठं करूया. ठीक आहे? चालेल. स्क्रीनवर दिसतंय का बघा. अजून त्याला मित्रांनो आपण काय करू, थोडासा मोठा करू. ठीक आहे? याला सेंटर पार्टमध्ये जे आहे ते मित्रांनो आपण घेऊन येऊ. ठीक आहे? इथून तुम्हाला दिसतंय का बघा आता. ओके. चला, ठीक आहे. इथून मित्रांनो जो आहे हा मॅप जो आहे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने मित्रांनो जो आहे तो समजेल. ठीक आहे. कळतंय बघा. जर आपल्याला त्याच्यामध्ये जर दिसत नसेल, आता तो आहे तो मित्रांनो काय असणार आहे, स्पष्टपणे मित्रांनो जो आहे तो तुम्हाला दिसणार आहे. क्लिअर? बघा. मग जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलंय काय, की ठाण्यातून पालघर जो आहे तो बाहेर पडला. कोकणामध्ये जो आहे तो आपण सगळ्या बघतोय. ठीक आहे. मॅपची मित्रांनो एक महत्वाची बाजू जी आहे ती आपण बघतोय. मॅपची सगळ्यात महत्वाची उभी बाजू मित्रांनो जी आहे ती बघतोय. यामध्ये क्रमांक 1 तुम्हाला इथं मित्रांनो दिसतो. हा आहे पालघर. हा पालघर ठाणे या जिल्ह्यामधून मित्रांनो काय पडला? बाहेर पडला. क्लिअर? तर इथं क्रमांक 2 आपण मित्रांनो बघतोय. हा झाला तुमचा ठाणे. क्लिअर? यानंतर आपण बघितलं तर तिसरं इथं तुम्हाला दिसतंय. हा आहे मुंबई अडिके उपनगर. आता एक बघा काय आहे? मुंबई उपनगर. क्लिअर? यानंतर अगदी त्याचा लहानसा अगदी भाग आहे. तो आहे मुंबई शहर. कळतंय का? काय आहे? मुंबई शहर. क्लिअर? मग परत एकदा रिकॉल करू. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर. काय होतंय शिकवताना पटापट, पटापट जर तुम्ही मागून बोलत राहिले, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो क्लिअर होतात. परत एकदा लक्षात घ्या. पालघर, त्यानंतर ठाणे, यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहर, यानंतर मित्रांनो येतं तो आहे रायगड क्रमांक 5. कळतंय का काय? रायगड ठीक आहे क्रमांक 5. क्लिअर? यानंतर 6वा जो आहे तो आहे रत्नागिरी आणि सगळ्यात खाली ठीक आहे दिसतो आहे तो आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. क्लिअर? तर सगळ्यात महत्वाचं काय, की असे एकंदर जे आहे ते 7 जिल्हे ठीक आहे, हे मित्रांनो या त्रिकोणाचा मित्रांनो झाला एक भाग. क्लिअर? चला. आय होप दॅट मित्रांनो जे आहे ते तुम्हाला मित्रांनो कळलं असेल. आपण जो मित्रांनो थोडंसं समोर ठीक आहे स्क्रीनवर दिसतंय का बघा. क्लिअर? नेक्स्ट त्रिकोणाची एक बाजू जी आहे ती मित्रांनो आता आपण काय केलं समजून घेतली. त्रिकोणाची जी असणार आहे दुसरी बाजू मित्रांनो काय करणार आहे समजून घेणार आहे. स्क्रीनवर दिसतंय का बघा. आणि आपला जो त्रिकोण आहे हा विसरायचा नाही. ठीक आहे. बघा मी काय म्हणताय त्रिकोणाचा जो आहे ना मी जसं मगाच स्ट्रक्चर काढलं ते विसरायचं नाहीये. मी परत इथं जे आहे ते स्ट्रक्चर तुम्हाला काढून देतो. स्क्रीनवर दिसतंय का बघा. ठीक आहे. थोडासा आता काय करू ठीक आहे मोठं काढून देतो. क्लिअर? ठीक आहे. तुम्हाला मित्रांनो काय करत असेल स्पष्टपणे मित्रांनो जे आहे ते मित्रांनो दिसत असेल. ठीक आहे. बघा. मग हा जो आहे ओके. ठीक आहे. दिसतंय का बघा क्लिअर. हा त्रिकोणाचा एक भाग जो आहे तो आता कोकण मित्रांनो जो आहे तो आपण समजून घेतला. आता जो आहे तो दुसरा भाग मित्रांनो जो आहे तो समजून घेणार आहे. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर ठीक आहे. हे असं एकंदर ही परत एक लहानशी रेष अशी ठीक आहे आणि अशी. क्लिअर? अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं त्रिकोण मित्रांनो लक्षात ठेवायचं क्लिअर? चला. पहिली बाजू मित्रांनो झाली. आता दुसरी बाजू जी आहे ती काय करणार आहे आपण मित्रांनो समजून घेणार आहे. क्लिअर? ओके. चला दुसरी बाजू. ठीक आहे. बघा. मग
आपण सिंधुदुर्ग पर्यंत आलो होतो. आता हा त्रिकोणाचा असा भाग जो आहे तो पूर्ण आपण समजून घेऊ. क्लिअर? बघा, या भागामध्ये आपण गेलो तर कोल्हापूर तुम्हाला इथं दिसतंय आणि कोल्हापूर पासून मित्रांनो आपण काय करू सुरू करतो. क्लिअर? आणि काय होतंय महाराष्ट्र हे राज्य आहे. क्लिअर? भारतामध्ये आपल्या सगळ्यांना माहित असेल की 28 घटक राज्य आहे. किती घटक राज्य आहे? 28 घटक राज्य. क्लिअर? हे 28 घटक राज्य आपण बघितले ना, कळतंय बघा. आणि हे 28 घटक राज्य जर आपण बघितले ना, तर यामध्ये महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला देखील मित्रांनो वेगवेगळे राज्य आहे. क्लिअर? आणि त्या पद्धतीनं त्याचे जे इतर राज्यांशी असलेली कनेक्टिव्हिटी आहे, पद्धतीनं मित्रांनो आपण जो आहे तो काय करतोय समजून घेतोय. बघा, हा झाला मित्रांनो आपला कोल्हापूर. कोल्हापूर नंतर आपण गेलो तर सांगली. कळतंय बघा. सांगली नंतर जो आहे तो सोलापूर. बोलत चालत जायचं. आणि काय बोलत चालत जायचं. क्लिअर? कोल्हापूर नंतर काय सांगली. सांगली नंतर जो आहे तो सोलापूर. सोलापूर नंतर उस्मानाबाद. आणि काय आता बघा काय उस्मानाबादचं जे आहे ते नाव मित्रांनो जे आहे ते बदललं. हा देखील पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे. उस्मानाबादचं जे आहे ते नाव जे बदललं आणि काय हे मित्रांनो जर आपण बघितलं तर ते आहे धाराशिव. इथं दिसतंय का बघा. काय नाव आहे? धाराशिव. क्लिअर? तर उस्मानाबादचं जे नवीन नाव बदललं ते धाराशिव. मग धाराशिव नंतर लातूर, लातूर नंतर नांदेड, नांदेड नंतर यवतमाळ, यवतमाळ नंतर चंद्रपूर, चंद्रपूर नंतर गडचिरोली. कळतंय का बघा. तर या पद्धतीनं आपण बघितलं तर महाराष्ट्रातले जे आहे ते काय या पद्धतीनं जे आहे ते महत्वाचे मित्रांनो काय आहे जिल्हे मित्रांनो आहे. महाराष्ट्राच्या ज्या त्रिकोणाचा दुसरा भाग मित्रांनो जो आहे तो आपण काय केला आणि काय समजून घेतला. क्लिअर? चला आय होप दॅट मित्रांनो जे तुम्हाला मित्रांनो कळलं असेल. परत एकदा जे आहे ते आपण मित्रांनो काय करणार आहे ठीक आहे रिवाइज मित्रांनो करणार आहे ठीक आहे. चला पटापट माझ्या पाठीमागे मित्रांनो तुम्ही देखील काय करायचं आहे प्रॅक्टिकल थ्रू जो आहे हा सगळा मॅप मित्रांनो लक्षात ठेवायचा. दुसरी बाजू मित्रांनो आपण बघतोय माझ्या पटापट पाठीमागे बोलत जायचं. कोल्हापूर, कोल्हापूर नंतर सांगली आणि काय सांगली नंतर काय येतंय सोलापूर. क्लिअर? सोलापूर नंतर धाराशिव, धाराशिव नंतर लातूर, लातूर नंतर नांदेड, नांदेड नंतर यवतमाळ, यवतमाळ नंतर चंद्रपूर, चंद्रपूर नंतर गडचिरोली. आणि काय बघा. तर या पद्धतीचे जे ते महत्वाचे जिल्हे मित्रांनो काय केले याच्यामध्ये आपण काय केलंय आणि काय समजून घेतले. क्लिअर? चाला तर त्रिकोणाच्या दोन बाजू मित्रांनो काय केल्या आपण समजून घेतल्या. आता स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला दिसतंय या त्रिकोणाची जी उर्वरित वरची बाजू असणार आहे ही वरची बाजू आपण काय करणार आहे अभ्यास मित्रांनो करणार आहे. क्लिअर? ओके. चालेल. स्क्रीनवर मित्रांनो दिसतंय बघा काय ही आणि काय दुसरी मित्रांनो जी बाजू आहे ती आपण आता बघणार आहे पटापट. क्लिअर? समजून घ्या. ठीक आहे. गडचिरोली पर्यंत आपण आलो होतो आणि काही गडचिरोलीच्या अगदी वरती आपण बघितलं तर गोंदिया. आता काय होतं माहितीये का बरेच वेळा प्रश्न आणि काय विद्यार्थ्यांना पडतो की भंडारा पहिले येतं की गोंदिया पहिले येतं. क्लिअर? थोडासा डाऊट असतो आणि काय की भंडारा पहिले की गोंदिया आणि काय तर मी त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो समजून सांगतो सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं तर इथं येतं गोंदिया. क्लिअर? काय येतंय गोंदिया. गोंदिया लक्षात कसं ठेवायचं? आणि काय गोंदिया जे आहे ते लक्षात कसं ठेवायचं? क्लिअर? तर गोंदिया वरनं आपण काय करू? गोविंदा. बघा मी काय म्हणताय, गोविंदा. गोविंदा, गोंदिया. आणि काय असं जे थोडंसं काय त्याचं असोसिएशन मित्रांनो आपण केलं 2 शब्दाचं आणि काय प्रोनाउन्सिएशन आणि आपण म्हटलं गोंदिया आला रे. कळतंय का? काय म्हणतोय मी? गोंदिया आला रे. आणि काय मग गोंदिया आला रे असं इथं आपण काय करायचं माहितीये का? म्हणायचं जेणेकरून आपल्याला मित्रांनो कळेल. बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो. मी काय म्हणतोय, बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो काय, की गोंदिया पहिलं येतं तिकडनं की भंडारा येतं? ठीक आहे. मग दोघांमध्ये होतं कन्फ्युजन. क्लिअर? असं कन्फ्युजन मित्रांनो न करता गोंदिया आपल्याला लक्षात ठेवायचं. गोंदिया, भंडारा. कळतंय? आणि काय गोंदिया आला रे आणि काय गोंदिया. गोंदिया नंतर भंडारा. भंडारा नंतर आपण गेलो नागपूर. नागपूर नंतर गेलो वर्धा. वर्धाची सीमा ॲक्चुअली त्याला जॉइन होत नाही. मी काय म्हणतोय, फक्त आपण काय करतोय, एक वरचा जो एकंदर भाग आहे, ठीक आहे, तो आपण समजून घेतो. त्यामध्ये वर्धा पण मित्रांनो आपण इन्क्लूड केलं. वर्धा, वर्धा नंतर मित्रांनो अमरावती, अमरावती नंतर अकोला, अकोला नंतर बुलढाणा, बुलढाणा नंतर जळगाव, जळगाव नंतर धुळे आणि धुळे नंतर मित्रांनो शेवटी येत नंदुरबार. कळतंय का? काय येतंय? अडिक आहे नंदुरबार. क्लिअर? आणि नंदुरबारच्या अडिक आहे लक्षात आहे बघा. अडिक आहे नंदुरबार पर्यंत. क्लिअर?
इथपर्यंत मित्रांनो आपण काय केलं माहितीये? सगळे महत्वाची जी की एकंदर त्रिकोण मित्रांनो, जो त्रिकोण आपण काय केला माहितीये? समजून घेतला. कळतंय का काय? महाराष्ट्राचा जो एकंदर त्रिकोण मित्रांनो होता, तो त्रिकोण समजून घेतला. आता हा त्रिकोण जर आपण समजून घेतलाय, बघा मी म्हणताय काय, हा संपूर्ण त्रिकोण जो आहे, हा जर आपण व्यवस्थित पद्धतीनं मित्रांनो जर आपण समजून घेतला ना, तर लक्षात मित्रांनो एक बघा, या त्रिकोणातला आणखी जो महत्वाचा एक भाग असणार आहे, क्लिअर? हा भाग मित्रांनो जो आता आपण समजून घेऊ. स्क्रीनवर दिसतंय का बघा? येस. तर त्रिकोण तुमच्या समोर मित्रांनो जो आहे तो ठेवला. त्रिकोणाचा एक महत्वाचा भाग जो आहे तो मित्रांनो आता आपण काय करणार आहे समजून घेणार आहे. क्लिअर? इथे आपल्याला दिसत असेल नाशिक. बघा मी म्हणताय काय? नाशिक. क्लिअर? नाशिक वरनं अगदी खाली आलो. इथं दिसतंय अहमदनगर. मी मुद्दामून काय केलंय, थोडा जुना नकाशा तुमच्या समोर ठेवलाय. शिकवता-शिकवता 2 गोष्टी नवीन मित्रांनो सांगता आल्या पाहिजे. क्लिअर? अहमदनगर आपण जो दिसतोय ना, याचं देखील नाव जे आहे ते बदललं. याचं नाव मित्रांनो ठेवण्यात आलं आहे अहिल्यानगर. क्लिअर? तर पोलीस भरतीमध्ये मित्रांनो विचारण्याची शक्यता जास्त आहे. हे जे काही वेगवेगळे नवीन जिल्हे मित्रांनो आहे, हे मित्रांनो जे बदल झाले, ते मित्रांनो क्लिअर? बघा, अहमदनगरचं मित्रांनो आहे अहिल्यानगर. क्लिअर? त्याच्यानंतर अहिल्यानगरच्या खाली मित्रांनो आपण आलो पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक शैक्षणिक राजधानी आपण त्याला असं म्हणतो. ते मित्रांनो काय आपलं पुणे. क्लिअर? मग पुण्याच्या मित्रांनो आपण खाली आलो. ते आलं शूरवीरांचा जिल्हा सातारा. बघा मी काय काय आपला त्रिकोण आपलं ठरलं होतं. काय ठरलं होतं? आपल्याला इथं दिसतंय का बघा? हा आपण बघितला होता त्रिकोण. त्रिकोणामध्ये एकंदर एक लहानशी रेष मित्रांनो दिली. यामध्ये 4 लहानशा आडव्या रेषा मित्रांनो दिल्या. या म्हणजे आपले जिल्हे मित्रांनो आपण ते लक्षात ठेवले होते. क्लिअर? अशा पद्धतीने स्क्रीनवर दिसतंय का बघा? नाशिक, नाशिक नंतर अहमदनगर, अहमदनगर नंतर पुणे, पुणे नंतर मित्रांनो सातारा. क्लिअर? हे जे हे महत्वाचे मित्रांनो काय असणार आहे? 4 जे की जिल्हे मित्रांनो असणार आहे. ते मित्रांनो आपण काय केले? फायनल केले. क्लिअर? चला. त्याच्यानंतर मी तुम्हाला असं म्हटलं होतं, एक लहानशी परत इथे एक रेष द्यायची. त्याच्याच बाजूला इथे तुम्हाला 2 जिल्हे जे आहे, हे काय करायचे? लक्षात ठेवायचे. बघा, मी परत सांगतो, पुन्हा-पुन्हा सांगतो काय, की महाराष्ट्र किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असेल 100 पैकी फक्त 15% लोकं मी काय म्हणतोय कळतंय का काय? 100 पैकी फक्त 15% लोकं जे आहे, एवढेच लोकं, एवढेच विद्यार्थी मॅपवरनं मित्रांनो काय करतात? अभ्यास करतात. एकदा जर त्यांनी मॅपवरनं जर अभ्यास केला, तर तुम्हाला खोटं वाटेल त्यांना परत पुस्तकं उघडायची मित्रांनो आवश्यकता लागत नाही. क्लिअर? तर तुम्हा सगळ्यांना म्हणतो या पद्धतीनं मॅप जो आहे तो लक्षात ठेवा. खूप सोपी पद्धत मॅप लक्षात ठेवण्याची मित्रांनो सांगितली. कळतंय बघा. या पद्धतीने मित्रांनो जर आपण गेलो ना, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो इझिली मित्रांनो आपण काय करू शकतो माहिती मॅपचा मित्रांनो अभ्यास करू शकतो. एकदा जर आपल्याला एक 36 जिल्हे आपल्या लक्षात आले आय विल रिपीट एकदा जर आपल्याला हे 36 जिल्हे मित्रांनो काय आले, लक्षात आले, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो काय, यावर असलेलं प्राकृतिक भूगोल, यावर असलेलं हवामान, यावर असलेली नदी प्रणाली, यावर असलेले खनिज, यावर असलेलं कृषी, या सगळ्या घटक मित्रांनो काय इझिली तुम्हाला मित्रांनो समजतील. पण याचा बेस, भूगोलाचा बेस कोणी जर विचारला तर काय, तो मित्रांनो मॅप आहे. क्लिअर? चला, नेक्स्ट मित्रांनो जे आहे ते आपण बघू. 4 लाईन उभ्या मित्रांनो ज्या त्या आपल्या झाल्या. नाशिक नंतर जे आहे तुम्हाला इथे दिसतंय का बघा, हा आपण बघितला तर हा आहे औरंगाबाद. क्लिअर? नाव बस दिसतंय का बघा. मग आता औरंगाबाद जुन्या नकाशांमध्ये आपण गेलो तर औरंगाबाद आहे. इथं तुमच्या माहितीसाठी परत लक्षात ठेवा, औरंगाबादचं नाव देखील बदललं छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आपण बघितलं, तर हे नवीन नाव जे आहे ते आलेलं आहे आणि ते नाव मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं मग आपण असं म्हणतोय संभाजीनगर. काय म्हणतो आहे? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या अगदी खाली ऊसतोड कामगारांचा मित्रांनो जिल्हा आहे. याचं नाव आपण बघितलं तर बीड. बघा मी काय म्हणताय काय? याचं नाव मित्रांनो आपण बघितलं तर काय आहे? बीड आहे. क्लिअर? लक्षात मित्रांनो एक बघा. मग संभाजीनगर आणि मित्रांनो बीड. क्लिअर? इथपर्यंत मित्रांनो जे ते आपण आलो आणि 2च फक्त जिल्हे मित्रांनो आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. क्लिअर? पहिला आपला त्रिकोण मित्रांनो आपला झाला. यानंतर उभी रेषा त्याच्या बाजूला दिली आपण त्याच्यामध्ये एकंदर 4 जिल्हे मित्रांनो आपण समजून घेतले.
4 जिल्ह्याच्या अगदी बाजूला परत एक ठीक आहे उभी रेष मित्रांनो आपण दिली. याच्यामध्ये आपण एकंदर 2 जिल्हे मित्रांनो घेतले. नेक्स्ट स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला दिसतंय का बघा. यातला शेवटचा भाग जो आहे तो आपण आता बघणार आहे. ठीक आहे. समजून घ्या. मग हा शेवटचा भाग मित्रांनो म्हणजे कोणता? तर आपण संभाजीनगर पर्यंत आलो होतो. संभाजीनगरमधून नवीन जिल्हा जो आहे तो बाहेर पडला. याचं नाव आहे जालना. कळतंय का बघा. आणि मी मॅपमध्ये मित्रांनो तुम्हाला समजून सांगितलं. इथून अशी अडिके असे मित्रांनो क्लिअर. सिम्बॉलिक आहे. ठीक आहे. भूगोलमध्ये आपण बघितलं तर सिम्बॉलिक आहे. सिम्बॉलिक पद्धतीनेच मित्रांनो काय करा लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं ठीक आहे एक एल, एल तो एल जो आहे थोडासा आडवा आहे. ठीक आहे. तेवढं मित्रांनो आपण जे ते लक्षात ठेवू. ठीक आहे बघू. जालना आता सरळ जाऊ द्यायचं आहे. ठीक आहे. किती? साधारणतः पुढचे 3 जिल्हे क्लिअर. जालना, त्यानंतर परभणी, परभणी नंतर हिंगोली. बघा समजून घ्या काय. ठीक आहे. जालना, जालनानंतर परभणी, परभणीनंतर हिंगोली आणि तिथून वरचा जो एक राहिलेला आहे, याचं नाव मित्रांनो आहे वाशिम. कळतंय का? काय राहिलेलं आहे? एक मित्रांनो राहिलं ते आहे वाशिम. क्लिअर. मग जालना, परभणी, हिंगोली आणि वाशिम इथं जर तुम्ही टोटल कॅल्क्युलेट मित्रांनो जर केले, तर टोटल मित्रांनो 36 जिल्हे जे आहे, हे तुमचे मित्रांनो झाले. बघा मी काय म्हणताय का इझिली पद्धतीने हे 36 जिल्हे जर आपण बघितले ना, तर हे मित्रांनो जे तुम्हाला लक्षात राहतात. कळतंय का बघा. मग एकदा जर हे 36 जिल्हे आपल्याला लक्षात आले, बघा मी काय म्हणताय काय, एकदा जर हे 36 जिल्हे मित्रांनो आपल्याला लक्षात आले, कळतंय का बघा, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा भूगोल आपल्याला इझिली मित्रांनो जे आहे ते लक्षात राहणार आहे. क्लिअर? आय होप दॅट ठीक आहे या पद्धतीने मित्रांनो जे तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीक आहे. आज आपण ठीक आहे यामध्ये एकंदर मित्रांनो भाग 1 मित्रांनो आपण बघितला. ठीक आहे. बघा मी काय म्हणताय काय, आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण काय समजून घेतलं, तर यामध्ये भाग 1 जो आहे तो आज आपण मित्रांनो समजून घेतला. याच महाराष्ट्राचा जो राजकीय भूगोल आहे, या राजकीय भूगोलाचा मित्रांनो दुसरा भाग मित्रांनो काय करणार आहे, आपण दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो काय करणार आहे, समजून घेणार आहे. तोपर्यंत ठीक आहे, आपण सगळ्यांनी आमचं जे नवीन एज्युकेशनल मित्रांनो चॅनल आहे, एज्युकेअर ठीक आहे, जे नवीन आमचं एज्युकेशनल चॅनल आहे, YouTube चॅनल आहे, याला तुम्ही 100% लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या सर्व मित्रांपर्यंत मित्रांनो ते काय करा, शेअर करा. क्लिअर? ही विनंती जी आहे तुम्हाला मी करतो. ठीक आहे. आपण दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो काय बघणार आहे? महाराष्ट्राचा राजकीय भूगोल मित्रांनो बघणार आहे. क्लिअर? आज थांबतो. थँक यू सो मच.